नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी झालेली आहे आत्ताच त्याचा GS1 पासून GS4 पर्यंत सर्व पेपरची प्रोबॅबल आन्सर की काय असू शकते ही डिस्कस करणार ही बघणार आहे। आता सर्वप्रथम आपण GS1 चा जो पेपर आहे सामान्य अध्ययन 1 चा त्याचा हिस्ट्री या सेक्शन मध्ये जे 60 क्वेश्चन आलेले आहेत त्याची प्रोबॅबल आन्सर की काय ही डिस्कस करणार आहे। ती डिस्कस करण्याआधी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही काय फायनल आन्सर की नाही आहे। जेव्हा आयोग एक आन्सर की टाकेल ऑफिशियल तीच तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे। ही फक्त एक प्रोबॅबल काय असू शकते, कशा प्रश्नाचे काय उत्तर येऊ शकतात, इनिशियल लेवलला आपल्याकडे जो डेटा अवेलेबल आहे त्यानुसार हे आन्सर्स असतील। हे आन्सर फक्त मी एकट्याने काढलेले नाही आहे, यामागे आमचे सर्व जे एक्सपर्ट्स आहेत त्यामध्ये मग तुषार सर असतील, गिरीश सर असतील, विराज सर असतील, आनंद बाटिया सर असतील, या सर्वांनी इनपुट्स मला दिलेले आहेत। त्यानंतर आम्ही हे आन्सर्सपर्यंत पोहोचलेलो आहे। यामध्ये काही जर चुका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आम्ही तसं त्यामध्ये रिफाईन पण करणार आम्ही त्या गोष्टी। तर आता इथे माझ्याकडे सेट डीचा पेपर आहे, तुमच्याकडे जो सेट असेल त्यानुसार तुम्ही इथे आन्सर्स बघू शकता, प्रश्न बघू शकता। आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे माझ्याकडे यामध्ये जोड्या लावा दिलेल्या आहेत, लेखक आणि त्यांच्या ग्रंथांच्या जोड्या। तर आता यामध्ये अत्रे, मेश्राम, बागुल, चंदन शिवाय, तर यामध्ये अत्रे यांचं गावगाडा हे फेमस आहे आणि मेश्राम जे आहेत यांचं पोखरण हे एक बुक जे आहे ते फेमस आहे। ते केल्यानंतर आपल्याला 4 हे आन्सर डायरेक्ट मिळून जाते या ठिकाणी। सो मग फर्स्ट क्वेश्चन जो आहे याचा आन्सर 4 या ठिकाणी आपल्याला मिळून जाते। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण। यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार नाही आहे, एक प्रोबॅबल आन्सर की आणि जर काही इनपुट असेल तर तो मी तिथे देणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन दिसेल तुम्हाला की क्रांतिकारी आणि त्यांचे जे काही शहरे होते संबंधित त्याबद्दल जोड्या लावायच्या होत्या। हा डायरेक्ट स्टेट बोर्डमधला क्वेश्चन दिसेल तुम्हाला। 11चं जे ओल्ड हिस्ट्रीचं बुक आहे त्यामध्ये डायरेक्ट हे सर्व नावं तुम्हाला दिसून येतील। आणि मग तिथे फॉर एक्झाम्पल अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, बेळगावचे गंगाधर देशपांडे किंवा यवतमाळचे खानकोजे हे सर्व फेमस आहेत आणि यांच्या जर तुम्ही व्यवस्थित जर का जोड्या लावल्या तर 3 आन्सर याचा तुम्हाला तिथे दिसून येईल, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन आहे तो डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि हा बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन झाला असं म्हणू शकतो आपण। वेगवेगळ्या एक्झामला यावर प्रश्न विचारून झाले आहेत की लाला लाजपत राय हे 1920 मध्ये जी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस होती त्याचे पहिले अध्यक्ष होते। ही एकदम सिंपल फॅक्ट आणि बऱ्याचदा विचारल्या गेलेली आहे, बऱ्यापैकी आपल्यालाही माहीतच असते। त्यानंतर 1927 पर्यंत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची 57 कामगार संघटना संलग्न होत्या। आता इथे एक चांगला गेस घेणे आवश्यक होतं की असं आयोग जे आहे जनरली असे फॅक्ट्स वगैरे ज्या बरोबरच देण्याचा तिथे एक ट्रेंड आहे आत्तापर्यंतचा, त्यामुळे मग दोन्ही बरोबर आहे असं जरी लिहिलं असेल माहीत नसताना तरी इथे बरोबर येण्याची शक्यता जास्त दिसून येते आपल्याला। सो मग याचं उत्तर 2 आहे। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन दिसेल आपल्याला खालीलपैकी कोणते विधान चूक आहे। आता अशा प्रश्नामध्ये जास्त प्रॉब्लेम कुठे होऊन जातो तर इथे चूक आहे असं विचारलं आणि खाली पण चूक आहे, म्हणजे जास्त कन्फ्युजन नाही आहे पण होऊ शकते कधी कधी। तर ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसतील मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जून 12 मध्ये अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक प्रकाशित केलं होतं। आता न्यूजपेपर आणि त्यांचे ऑथर आणि ते जे त्यातही जे इम्पॉर्टंट लीडर होते नॅशनल जे आपलं फ्रीडम स्ट्रगलची मूवमेंट होती स्वातंत्र्याची, त्यामध्ये आपल्याला सर्वांना व्यवस्थित त्याचं पाठांतर झालेलंच असते। तर त्यामुळे हा इझी क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे दी कॉम्रेड जी होती मोहम्मद अलीची होती, जे मोहम्मद अली होते त्यांचं एक फेमस साप्ताहिक होतं। हे मोहम्मद अली जिना यांचं नव्हतं, ते दुसरे मोहम्मद अली होते, ठीक आहे। त्यानंतर सन 1912 मध्ये जफर अली खान यांनी जमीनदार या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर केले, हे पण बरोबर आहे। म्हणजे फक्त बी हे चूक आहे, त्यामुळे आन्सर येणार आहे चौथ्या क्वेश्चनचं आन्सर फक्त ब चूक म्हणजे 2। फिफ्थ क्वेश्चनकडे जाऊयात आपण आता। फिफ्थ क्वेश्चन जो आहे तो पण अगेन एक सिंपल क्वेश्चन म्हणूयात आपण। दामोदर चाफेकर आणि त्यांचे जे बंधू होते बालकृष्ण चाफेकर यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ द हिंदू रिलीजन असा एक संस्था टाईप स्थापन केली होती। त्यामध्ये त्यांचे बंधूच होते, बालकृष्ण चाफेकर होते ते, दामोदर चाफेकर आणि ते, त्यामुळे हा पण इझी, याचा आन्सर 3 आहे। नेक्स्ट क्वेश्चन जर दिसेल तुम्हाला इथे या ठिकाणी खालीच, कोणत्या वर्तमानपत्राने त्यावेळच्या बंगालचा गव्हर्नर
जनरल जे गव्हर्नर जनरल होते तेव्हाची वॉरन हेस्टिंग यांच्या धोरणावर टीका केली होती. हे पण बऱ्यापैकी PYQ ओरिएंटेड क्वेश्चन आहे. हा बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे हा प्रश्न. कारण दी बेंगॉल गॅझेट हे जे सर्वात प्रथम जे काही वर्तमानपत्रे आपल्या भारतामध्ये फॉर्म झाली होती, इस्टॅब्लिश झाली होती त्यापैकी एक आहे. आणि मग त्यांनीच क्रिटिसाइज केलं होतं आणि मग त्यानंतर ते बंद पडलं वगैरे, त्यांच्यावर कारवाई वगैरे झाली. ह्या गोष्टी बऱ्याच आहेत, त्यामागची हिस्ट्री आपल्याला माहीत आहे. तर याचा आन्सर काय येणार मग? आन्सर 3 येणार इथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया, 7 नंबरकडे. काहीतरी टेक्निकल एरर आहे, 1 मिनिट मी चेक करतो. ठीक आहे. 7 नंबरचा क्वेश्चन दिसेल तुम्हाला इथे. ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले? तेव्हा जो मुघल कालखंड आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जहांगीर हे बादशाह होते आणि तेव्हा ते आपल्याला तर त्याची डेट्स पण माहीत असणे आवश्यक आहे इथे. सो मग या 7th क्वेश्चनचा आन्सर येईल 2. पुढे गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिसेल 8 नंबरचा. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? आता हे पण एक खूप फेमस क्वेश्चन आहे, कारण आपल्याला माहिती आहे चंद्रशेखर आझाद आणि नंतर मग ते त्याच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे भगतसिंग वगैरे नंतर असोसिएट झाले, हे तर माहीतच आहे. बट या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की 8वाचा आन्सर इज 1 आहे इथे या ठिकाणी. 9व्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 9वा प्रश्न एक थोडासा इंटरेस्टिंग होता, थोडा एन्शियंट इंडियावर जनरली विचारला जात नाही, बट मेन्सला विचारला आहे क्वेश्चन हा. जनरली प्रिलिम्समध्ये आपल्याला दिसतात की जो प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत, त्यावर असतात. परंतु या मेन्सच्या पेपरमध्ये पण आपल्याला बरेच प्रश्न दिसून येत आहेत. तर यामध्ये महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती कोणत्या प्रवाशाने लिहिली? आणि आता हे सर्व प्रवासीच आहेत जे बाहेरून आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्यांनी त्यांचे प्रवास वर्णन करून ठेवले. त्यामध्ये ह्युएनसांग जे दिसतात आपल्याला इनिशियली आलेले, त्यांनी चालुक्य राजवटीविषयी माहिती लिहून ठेवली होती. तसेच मग हे चायनीजच होते ह्युएनसांग. तसे फाईयान पण आपल्याला दिसतो चायनीजच आहे. अल्बेरुनी हे पण आले होते. असे बरेच ट्रॅव्हलर्स येऊन गेलेत आणि त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती असणे आवश्यक या प्रश्नामध्ये होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. इथेही सेम जोड्या लावामध्ये नाटक व त्यांचे लेखक आहे. आता हा काही जणांना जमला असेल तर ठीक आहे, बट काही जणांना याबद्दल जर काहीच माहीत नसेल, PYQ जर बघितले तुम्ही तर तुम्हाला दिसेल की असे विचारले जातात प्रश्न. आणि मग या ठिकाणी जोड्या लावताना तुम्हाला कळेल की जे राजा शिवाजी आहे कुंटेंचं फेमस नाटक आहे. देवसेनी जे आहे ते बजाबा रामचंद्र प्रधान यांचं आहे. इंदिरा जे आहे ते कीर्तिकर यांनी लिहिलेलं आहे, हे दिसेल तुम्हाला B चं 2. आणि कुसुमांजली जे आहे ते महाजनी यांनी लिहिलं. अशा प्रकारे 10व्याचा आन्सर 2 आपल्याला इथे दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण 11 नंबरचा. खालीलपैकी शेती सुधारणेला पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात झाल्या? आता या 5ही ज्या दिलेल्या आहेत तिथे 4. शेतकी कृषी संशोधन संस्थेची स्थापना, सहकारी संस्था कायदा पारित केला, कुळ कायदा पारित केला, भूमी सुधारणा कायदा पारित केला. या सर्वच गोष्टी आपल्याला यामध्ये ॲक्च्युली आहे ना, याचा आन्सर 4 नसायला पाहिजे, याचा आन्सर A आणि Bच असायला पाहिजे. तर याला थोडंसं मला वाटते एक आन्सर असायला पाहिजे, याचं 4 नसायला पाहिजे याचा आन्सर. इथे काहीतरी चुकून झालेलं आहे, या इथे थोडंसं एडिटिंगच्या वेळेस इश्यू झाला असेल. याचा आन्सर फक्त A आणि B बरोबर हेच असायला पाहिजे या ठिकाणी. कारण कर्झनच्या टाईममध्ये भूमी सुधारणा कायदा वगैरे असा कोणता पारित झालेला आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. तर तो टेक्निकल एरर इथे थोडासा झालेला होता एडिटिंगचा. तर इथे एक आन्सर आहे, कारण ह्या लास्ट इयरला आपल्याला दिसेल की प्रिलिम्सला पण क्वेश्चन येऊन गेला आहे कर्झनवर. कर्झन हा आवडता MPSCच्या आणि सेम ते सहकारी संस्था कायदा वगैरे याच्या रिलेटेडच आलेला होता तो प्रश्नही. 3 स्टेटमेंट होते त्यामध्ये कोऑपरेटिव्ह रिलेटेड. तर याचा आन्सर 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन दिसेल आपल्याला दादाभाई नौरोजीं रिलेटेड कोणते विधान सत्य आहेत, कोणकोणती. यामध्ये आता तुम्हाला एकच दिसेल की 1910 मध्ये त्यांची केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून निवड झाली, हे एक चुकीचं आहे. बाकी त्या नॉर्मल फॅक्ट्स आहेत तिथे, की हाऊस ऑफ कॉमनचे ते पहिले भारतीय सदस्य होते. त्यांनी 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. ते तर आपल्याला माहिती आहे की सेकंड जे INCचे सेशन झाले ते त्याचे अध्यक्ष होते, त्यानंतर 2दा अजून ते झाले आहेत. नेक्स्ट बॉम्बे असोसिएशन स्थापनेत त्यांचा सहभाग होता, हेही आपल्याला वेल नोन फॅक्ट आहे. त्यामुळे मग एक जर इथून एलिमिनेट केलं C तुम्ही, तर तुमचा आन्सर 3 या ठिकाणी येऊन जाईल इथे दादाभाई नौरोजी.
13 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. 13 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो व्हॅलेंटाईन चिरोल यांचं जे एक फेमस विधान आहे त्या रिलेटेड आहे, की त्यांनी जे म्हणलं होतं टिळकांना की ते भारतीय संतोषाचे जनक असं संबोधलं होतं त्यांनी टिळकांना. आणि तीच एक फॅक्ट तुम्हाला इथे माहीत असणं अपेक्षित होतं. तुम्ही जास्त तिथे नॉलेज अप्लाय करण्याची काही गरज नव्हती आणि तुम्हाला माहीत त्याहून जर का टिक केलं असतं फक्त पर्याय बी बरोबर तर तुमचा आन्सर त्या ठिकाणी आलेला असते. बाकीचं त्यांनी टिळकांना देशद्रोहाची आरोप सुनावली, ते उदारमतवादी नोकरशाह होते, त्यांनी गोखले काळाच्या बरोबर टिळकांचे, असं काही तिथे आपल्याला हे फक्त फसवण्यासाठी दिलेत असं आपण म्हणू शकतो बाकीचे पर्याय. ठीक आहे, तर मग आन्सर 2 येईल याचं. क्वेश्चन नंबर 14 जर बघितलं आपण इथे तर 2 स्टेटमेंट दिले आहेत, प्लासी आणि त्यानंतर मीर जाफरच्या रिलेटेड आहेत ते नवाब. पहिलं वाक्य काय, प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. आता ही पण एक 1757चा जो प्लासीची लढाई आहे ती तर खूप माहीत असते आपल्याला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये. आणि त्यानंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. त्यानंतर मीर जाफर आपला राज्यकारभार राजधानी मुर्शिदाबादवरून पाहू लागला. हे दोन्ही गोष्टी आता सिंपल फॅक्ट आहेत. मेन्सचा अभ्यास करताना ह्या गोष्टी आपण वाचतोच. त्यामुळे मग ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत, आपल्याला माहीतच आहे या ठिकाणी. सो 4 इज द आन्सर. 50 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. हा पण एक चांगला प्रश्न होता. बंकिमचंद्र चटर्जी लिखित आनंदमठ या कादंबरीत कोणत्या उठावाचा उल्लेख आहे तर आपल्याला माहिती तो संन्याशांचा उठाव आहे, रिव्हॉल्ट ऑफ द संन्यासीज. आणि त्याहूनच मग क्रांतिकारक वगैरे जे काही इन्स्पायर्ड झाले होते ते आपल्याला दिसून येतात. सो आन्सर इज द 4. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. हा एक प्रश्न आपल्याला दिसेल की स्टेट बोर्ड ओरिएंटेड प्रश्न. हा खालीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांच्या किफायतशीर वकील सोडून दिली. आणि तेव्हा जे सर्व फेमस लॉयर दिसतात, मोस्ट ऑफ द पीपल जे ते इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे तेव्हाची त्याचे मेंबर आहेत आणि नॅशनलिस्ट लीडर पण आहेत. मग त्यामध्ये CR दास असतील, MR जयकर असतील, सैफुद्दीन किचलू असतील, वल्लभभाई पटेल असतील, या सर्वांनीच काय केलं होतं, ते वकिली सोडून दिली होती. सो त्याचा आन्सर काय येईल, 4 इथे एक्सपेक्टेड आन्सर दिसते आपल्याला. नेक्स्ट दिसते आता की वृत्तपत्रे व त्यांचे संपादक. तर आता हे थोडेसे यामधले 2 बऱ्याच जणांना माहीतच असतील की काळचे आपले परांजपे काळकार त्यांची ओळखच आहे तशी, आणि देशसेवक जे आहेत ते कोल्हटकरांचे. हे 2 बऱ्यापैकी सर्वांना माहीत असतात. म्हणजे गाठा किंवा कठारे कोणतंही जरी तुम्ही बुक वाचलं सुद्धा समाजसुधारकांचं तर तिथे तुम्हाला हे दोन्ही नावं फेमस दिसतील. बाकीचे मे बी माहीत असतील नसतील तरी तुम्हाला त्याचा आन्सर त्या ठिकाणी दिसून येईल. कारण 3 आणि 4 जर लावलं तर तुमचं 50% एलिमिनेट होतात. वर थोडंसं फक्त मग माहीत पाहिजे होतं की मुंबई वैभव मेहेंदळेंचं वगैरे आहे, ही गोष्ट माहीत असणे आवश्यक होती. सो अशा प्रकारे याचं 4 आन्सर येईल 17 नंबरच्या क्वेश्चन्सचं. ठीक आहे, याचा आन्सर 4 येईल. 18 नंबरचा अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स हे कोणी प्रकाशित केलं तर हे जवाहरलाल नेहरूंचं फेमस आहे. तुम्ही गुगल जरी केलं तरी तुम्हाला दिसून येईल तिथे जवाहरलाल नेहरूंचं हे पब्लिश केलेलं एक बंच ऑफ ओल्ड लेटर नावाचं बुकच आहे असं म्हणू शकतो आपण. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी वाक्य कोणाबद्दल लिहिली आहेत. बघा आता, इंग्लिश जनतेसमोर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी ते 1905 मध्ये इंग्लंडला गेले होते. कोण गेलं होतं इंग्लंडला तेव्हा 1905 मध्ये तर आपल्याला माहिती गोपाळकृष्ण गोखलेच गेले होते. ब्रिटिश कमिटीने त्यांच्या 7 आठवड्याच्या वास्तव्यात त्यांना भाषणासाठी 25 सभांचे आयोजन केले होते. म्हणजे खूप महत्त्व दिलं होतं या महान तरुणाला. बघा, तरुण म्हणजे आपल्याला तरुण जरी म्हणलं तर त्या काळात गांधीजी आणि आपण म्हणू शकतो की गोखलेच त्या टायमाला तरुण असतील 1905 मध्ये. तसे बोस पण होते, पण बोस म्हणजे असे इंग्लंडला वगैरे गेले नव्हते कोणते. आणि ब्रिटिश कमिटी वास्तव्य, कारण बोस जर तिकडे गेले असते तर मग त्यांचं थोडं रिव्होल्युशनरी नेचर होतं, तर त्यामुळे आपल्याला कळेल की तिकडे ब्रिटिश सरकार तर त्यांना बोलावणार नाही. ठीक आहे, तर मग याहून आन्सर दिसेल आपल्याला 3 हे आन्सर येऊन जाईल. या गोखलेंबद्दल 3ही वाक्य आहेत. सो 19चा आन्सर 3 आहे ते दिसून येईल आपल्याला. 20 नंबरचा क्वेश्चन जो आहे यामध्ये जनरली जोड्या जुळवायच्या होत्या आणि इकडे वेगवेगळे संघ दिलेले होते. म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य, नाट्यनिकेतन आणि ललित कला दर्शन. आणि बऱ्याच जे आहेत या संघ त्यांचे एकतर फाउंडर तरी आहेत किंवा त्याच्यातले मेजर लीडर तरी आहेत आपल्याला. सो मग आपल्याला दिसेल की हे जे मुंबई मराठी साहित्य संघ आहे यांचे जे इस्टॅब्लिश कोण केलं तर अमृत नारायण भालेराव यांनी केलं होतं. विदर्भ साहित्य संघ जे आहे त्यांचं नाना जोग हे होते त्याच्याशी रिलेटेड.
नाट्यनिकेतनचं जे दिसेल ते आपल्याला रांगणेकर दिसतील आणि ललित कला दर्शनचे दिसतील केशवराव भोसले. अशा प्रकारे 4 हे आन्सर आपल्याला 20th क्वेश्चनचं इथे दिसून येईल. ठीक आहे. नेक्स्ट आता हा पण एक थोडी ट्विस्ट होती या क्वेश्चनमध्ये की आपल्याला डल हौसी कशासाठी माहीत आहे, तर जो आपण इंग्लिशमध्ये ज्याला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सी म्हणतो की मग ते काढून घ्यायचे तर जर का तिथे हे नसेल कोणी तर. परंतु एक अजून तिथे काय होतं तर काही ठिकाणी मिस गव्हर्नन्स म्हणजे मिस रूल गैरकारभार असा एक कारण पुढे करून त्यांनी खालचा केलं ते संस्थानं. तर मग ते कोणतं होतं तर तिथे माहिती आपल्याला ते अयोध्या संस्थान होतं किंवा त्याला औध असंही म्हणलं जायचं. सो मग त्याचा आन्सर 4 या ठिकाणी दिसेल आपल्याला. 21चं 4 हे आन्सर आपल्याला इथे म्हणू शकतो आपण. 22nd क्वेश्चनकडे जाऊयात आपण. संपादक आणि वृत्तपत्राची चुकीची जोडी आपल्याला निवडायची इथे. तर इथे दिसेल तुम्हाला की केशवचंद्र सेनचं माहिती सुलभ समाचार आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जीचं पण फेमस आहे बेंगॉली. नंतर टागोरांचं जे आहे देवेंद्रनाथ टागोरांचं इंडियन मिरर. आता हे बंगदर्शन जे आहे हे आपल्याला दिसेल हे चट्टोपाध्याय यांचं आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यामुळे 2 हे आन्सर याचं येईल. ही चुकीची जोडी आहे इथे. द्वारकानाथ विद्याभूषण हे चुकीचं आहे, त्यामुळे चुकीची जोडी आन्सर इज द 2. नेक्स्ट आता सिंपल क्वेश्चन होता कारण इथे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते यामध्ये की दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपट खूप फेमस आहे. त्यानंतर बाबूराव पेंटरचे बऱ्याच जणांना माहीत असेल सैरंदी. बालाजी पेंढरकी यांचं बाजीराव मस्तानी हे पण नाटक फेमस आहे आणि प्रभाकर पेंढारकरचं बाल शिवाजी. तर अशा प्रकारे तुम्हाला हे फेमसच विचारले गेले होते. जुना ट्रेंड दिसला बघितला तुम्ही तर तुम्हाला दिसेल की असे प्रश्न विचारले गेले आहेत. सो आन्सर इज द 2. पुढे जाऊयात आपण. 24 बघा. आता हा पण थोडा रिपीट झालेला प्रश्न आहे. PYQ असा विचारून झालेला आधी की 1890 साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली होती आणि ते माहिती आपल्याला रानडे आहेत. इथे बऱ्याचदा कन्फ्युजन होते की गोखले आहेत का रानडे आहेत, तर परंतु रानडेंनीच ही स्थापन केली होती असा प्रश्न विचारला गेला आहे. हा एक आवडता एरिया MPSCचा ब्राह्मणेतर आणि ब्राह्मणी वृत्तपत्रे वगैरे. तर यामध्ये थोडंसं बऱ्यापैकी जागरूक, विजय मराठा, दिनमित्र वगैरे हे माहीत असतात आपल्याला. संजीवनबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते परंतु तोही एक ब्राह्मणेतर वृत्तपत्र होतं. इथे लोकमान्य जर का तुम्हाला दिसेल की बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणेतरमध्ये टाकलेले ते जरी तुम्ही एलिमिनेट केलं असतं तर तुमचं 3 हे आन्सर या ठिकाणी आलं असतं. सो क्वेश्चन नंबर 25चा आन्सर 3 आहे. क्वेश्चन 26 जे आहे ते विष्णुदास भावेंचा आणि ही एक फेमस फॅक्ट आहे आणि MPSCला पण काय आवडते तर प्रथम काही जरी केलं असेल एखाद्या फेमस व्यक्तीने आणि आपण नेहमी बघतो की करंट करताना विष्णुदास भावे पुरस्कार यांना मिळाला वगैरे अशाही गोष्टी आपण स्टडी करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की पहिलं मराठी नाटक त्यांचं आणि यावरही तुम्हाला दिसेल की तुम्ही स्टेट बोर्डचं जरी बुक बघितलं तर तिथे सीता स्वयंवरबद्दल रेफरन्स दिसेल तुम्हाला विष्णुदास भावेंचं. तर मग ते एक सिंपल प्रश्न असं म्हणू शकतो आपण. आता हे क्रांतिकारक आणि त्यांनी केलेले जे काही रिव्होल्युशनरी ॲक्ट आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या की ते त्यांच्यावर खटले वगैरे भरले होते किंवा ते फेमस कोणत्या रिव्होल्युशनरी क्रांतिकारी गोष्टीसाठी आहेत ते विचारलेलं आहे. तो खुदीराम बोस तर आपल्याला माहिती आहे त्याने किंग्स बोर्डवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर सचिंद्रनाथ सेन यांनी इंडियन रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती. बारेंद्र कुमार घोष माणिकतोळा प्रकरण आहे. नंतर रामप्रसाद बिस्मिल काकोराकट आपल्याला माहिती आहे ती रेल्वेची रॉबेरी फेमस. आणि त्यानुसार मग आन्सर याचा जोड्या लावल्यानंतर तुम्हाला 4 या ठिकाणी दिसून येईल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जर गेलो आपण तर आपल्याला दिसेल की हा पण 11th स्टँडर्डचं जे ओल्ड हिस्ट्रीचं बुक आहे म्हणजे तुम्हाला दिसेल की स्टेट बोर्डचे बुक किती महत्त्वाचं होतं यासाठी. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दिसेल की संगीत रत्नाकर जे आहेत त्याचे लेखक जे आहेत ते शारंगदेव आहेत आणि बिलीव्ह मी 11वीच्या ओल्ड हिस्ट्रीच्या बुकमध्ये डायरेक्ट तुम्हाला दिसतील या गोष्टी बऱ्याचपैकी. सो मग याचं 28चं उत्तर येऊन जाईल 2. नेक्स्ट क्वेश्चन इथे खाली दिसेल तुम्हाला कोणत्या प्रजात काठ आणि गोप नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत. आता हा थोडासा जर का कोणी त्या रिजनमधला असेल तर त्यांना सॉल्व करायला सोपा गेला असेल की याचं उत्तर कोकण आहे. कारण मग आपला जर रिजन असेल कोकण तर आपल्याला माहीत असते बऱ्याचदा, नाहीतर मग आपण दुसरा पण चूज करू शकतो. थोडासा मग हे माहिती इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन होतं, माहीत असणं अपेक्षित होतं इथे. हा पण एक सिंपल क्वेश्चन म्हणूयात आपण की जो आपण सर सय्यद अहमद खानबद्दल बऱ्याच ज्या गोष्टी 3-4 त्यांच्या ऑर्गनायझेशन आहेत अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी किंवा मग त्याच्या आधीची ही
त्याच टाईमची ॲक्च्युली इंडियन पॅट्रियटिक असोसिएशन वगैरे ही त्यांनी स्थापन केली होती सर सय्यद अहमद खान यांनी. सो मग बाकीच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकत होतं, कारण इंडियन पॅट्रियटिक असं वगैरे आपल्याला वाटते की दुसरं कोणतरी असेल, मोहम्मद इक्बाल वगैरे, कारण स्वामी विवेकानंद आणि दयानंद सरस्वती तर आपण एलिमिनेट करणार. 50-50 मधलं कन्फ्युजन होतं, बट आन्सर इज 3 तिथे दिसून येईल आपल्याला. सो 29 झाला आपला. त्यानंतर 30कडे आलो आहे ना आपण. ठीक आहे. पद्मा, जय, विजय आणि रत्ना ही भरघोस उत्पन्न देणारी बियाणे आहेत. जॉग्राफीज ॲग्रिकल्चरचा क्वेश्चन इकडे थोडासा आलेला आहे, तर त्याचा आन्सर तांदूळ वगैरे येऊन जाते. ही त्यांची आपल्याला दिसतात की जे हाय यिल्डिंग व्हेरायटीज म्हणतो आपण त्या प्रकारचे त्या व्हेरायटीज आहेत तिथे. नेक्स्ट आता अगेन एक हिंदू महासभेबद्दलही प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढला आहे आयोगाचा. तर तिथे आपल्याला हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि ते कार्य करत असलेली ठिकाणे माहीत आवश्यक होती. यामध्ये अभ्यंकर पुण्याचे, दिवेकर जे होते ते सांगली मिरजचे होते, आणि मोडक जे सातारा, आणि विष्णू रामराव पाटील जे सोलापूरचे आहेत. असं लावल्यानंतर तुमचं एक हे आन्सर येऊन जाईल, हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि त्यांचे ठिकाणे जर तुम्ही जोड्या लावल्या तर. 33 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा, थोडंसं म्हणजे याचे सोर्स वगैरे सांगणं कठीण आहे. हिंदुस्थानी सेविका दल ज्या स्थापन केला होता नासू हर्डीकर यांनी 1930 मध्ये, तर त्याच्या कॅप्टन कोण होते असं विचारलं होतं. बऱ्याच जणांना वाटलं होतं की कावेरी चौधरी इज द आन्सर, परंतु तिथे त्या कल्याणी सय्यद ह्या त्यांनी कॅप्टन म्हणून तिथे अपॉइंट केलेल्या होत्या. सो मग थोडासा हा ट्रिकी क्वेश्चन होता असं म्हणू शकतो आपण. अगेन आता हिंदू महासभेबद्दल जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये काय सत्य आहे विचारलेलं आहे. यामध्ये आता 1949 मध्ये डॉक्टर नाभा खरे हे हिंदू महासभेचे जे अध्यक्ष झाले हे फिक्स माहीत होतं आपल्याला. म्हणजे ज्यांना थोडंसं आधीचा ट्रेंड जर बघितला हिंदू महासभेवर विचारतात, तर थोडंसं आपल्याला त्यांचे अध्यक्ष वगैरे थोडीशी त्याच्याबद्दल माहिती असणं अपेक्षित होतं. आता वरचं जे होतं 1938 जर कर्णावती पार पडलं तर हे माहीत असेल, मे बी नसेल, त्यामुळे हे थोडंसं माहीत असणं अपेक्षित होतं. इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन होता. याचा आन्सर 4 येईल, कारण ते कर्णावती इथे झालं नव्हतं. बघा आता 35 सोपा होता क्वेश्चन. कोणत्या कायद्याने हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचे काम गव्हर्नर जनरलकडे गेलं, तर ते 1935चा कायदा आपल्याला माहीत आहे. 1935 ॲक्ट हा खूप इम्पॉर्टंट ॲक्ट आहे, त्यामुळे याचा आन्सर 2 या ठिकाणी येऊन जाईल. आधीचं तर आपण बघितलं हिंदू महासभा. क्वेश्चन नंबर 36कडे जाऊयात आपण. आता हा पण प्रश्न दिसेल आपल्याला 35च्या कायद्यावरच आहे. 35च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघराज्याची घटना बनवण्याचा व दुरुस्तीचा अधिकार. मग घटना बनवणे आणि दुरुस्ती करणे हा कोणाला असणार? अगेन ब्रिटिश गव्हर्नमेंटला, कारण डायरेक्ट घटनाच बनवायची तुम्हाला तेव्हा. सो मग ते पॉवर तर अशी गव्हर्नर जनरल की वगैरे जनरल देणार नाही, कायदेमंडळाकडे देणार नाही, कारण तिथे डायरेक्ट दुरुस्तीचं आणि बनवण्याचं हे 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. म्हणून तिथे ब्रिटिश सरकार आपल्याला निवडणे कधी योग्य राहील. सो याचा आन्सर 3 असं दिसून येईल आपल्याला. नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट आहे, सिमला परिषदेसंदर्भात आहे तो. ज्या काही नंतर आफ्टर वर्ल्ड वॉर 2 ज्या काही घटना घडल्यात आणि तेव्हाचा जो महत्त्वाची टाईमलाईन आहे, त्यात मग क्रिप्स मिशन असेल, ही सिमला कॉन्फरन्स असेल, वेवेल प्लॅन असेल, याबद्दल मायन्यूट डिटेलमध्ये प्रश्न विचारते MPSC. आणि हा तसा दिसतो आपल्याला की 1985 मध्ये सिमला परिषद जी झाली होती त्या रिलेटेड चुकीचं विधान आपल्याला निवडायचं होतं. आणि तिथे तुम्हाला दिसेल की मौलाना आझाद तर होतेच तिथे सहभागी. सो मग ए तर बरोबर येते. सो मग ए चुकीचं, हे कॅन्सल होऊन जाईल, हे पण कॅन्सल होऊन जाईल. आता राहते सी आणि डी चुकीचं आहे का बी चूक आहे. तर आता मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद अली जिना सहभागी झाले होते, हे पण बरोबर आहे. सो म्हणजे हे पण जाते. एलिमिनेशननं तुमचा आन्सर बी चूक आहे ते, कारण हिंदू महासभेचे प्रतिनिधी पंडित मदन मोहन मालवीय नव्हतेच तेव्हा. हे आपल्याला तिथे थोडंसं नॉलेज माहीत असलं पाहिजे सिमला परिषद. 30th क्वेश्चन पण थोडासा इंटरेस्टिंग होता. काश्मीर संस्थान जे विलिनीकरण झालं होतं त्यावेळी त्याचे पंतप्रधान कोण होते, तर ते आपल्याला जस्टिस मेहरचंद महाजन, जे महाजन आयोग पण आपल्याला फेमस माहीत आहे, तर ते तेव्हाचे पंतप्रधान होते. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी जाहीर केली जी 67 साली, त्याच्यात 10 कलमी कार्यक्रम जो होता त्यात कशाचाच अंतर्भाव होता, तर या सर्वच गोष्टी त्याच्यात बँक आणि विमा उद्योगांचे राष्ट्रीयकरण,
परराष्ट्र व्यापारावर सरकारचे नियंत्रण, जमीन सुधारणा, जलद अंमलबजावणी, औद्योगिक मक्तेदारी, अशा प्रकारचं 4 आन्सर. मोर इन्क्लुझिव्ह आन्सर अशा ठिकाणी आपण कधी जर का टिक केलं तर आपलं बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. हे इथे प्रूव्ह पण होऊन जाते. नेक्स्ट दिसेल 40 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला. चुकीची जोडी ओळखायची होती तुम्हाला इथे की जनवादी महिला आघाडी जी होती ती CPIची आहे, बरोबर आहे. मानुषी जी आहे ती महिला चळवळीतील काम करणारे नियतकालिक आहे. अन्वेषा जे बंगालमध्ये स्त्रीवादी मुखपत्र आहे. आता उस्मानिया विद्यापीठ हे पुरोगामी स्त्री संघटनेची स्थापना 1974 मध्ये झाली का, तर नाही, ती 91च्या जवळपास झालेली दिसते. त्यामुळे 4 हे आन्सर ही चुकीची जोडी आपल्याला त्या ठिकाणी दिली. कारण विद्यापीठ म्हणताना तुम्ही स्थापना म्हणजे थोड्या गोष्टी तिथे मॅच पण होत नाहीत लॉजिकली. सो मग आपण थोडंसं तसं पण एक लॉजिक ब्रॉडली लावलं तर आपला आन्सर 4 इथे येऊन जाईल. 40चं इथे दिसेल तुम्हाला 4 इज द आन्सर. 41. आता ऑपरेशन पोलोबद्दल आपण नेहमी वाचतो, पण योजना कोण तयार केली हे विसरतो किंवा वाचायचं राहून जाते आपल्याला. जे हैदराबाद मुक्ती संग्राम जो आपण केला, मराठवाडा मुक्ती संग्राम, तर तेव्हा हे ऑपरेशन पोलो होतं निजामशाही विरुद्ध. तर त्याचं जी योजना होती ती मेजर जनरल जयंत चौधरी जे होते यांनी आपल्याला ती योजना तयार केलेली दिसते. त्यानंतर सेम मग हैदराबाद पोलीस ॲक्शन नंतर निजामावर प्रश्न दिसतो. निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता, ते नारायण पंढरीनाथ पवार या नावाची व्यक्ती होती फेमस, त्यांनी तो बॉम्ब टाकला होता. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय येईल, 2 येईल. वरच्याचं पण आन्सर 2 दिसेल 41चा आपल्याला. क्वेश्चन नंबर 43 जर बघितले आपण तर संयुक्त राष्ट्राची राजधानी मुंबई असं पुढीलपैकी कोणी सुचवलं होतं. हे डायरेक्ट तुम्हाला दिसेल की PV गाडगीळ जे होते त्यांचं हे स्टेटमेंट आहे. मी सर्च केलं आणि डायरेक्ट मला त्यांचं नाव आलेलं आहे. सो याबद्दल असा सोर्स वगैरे स्पेसिफिक सांगता येणार नाही, परंतु हे डायरेक्ट तुम्हाला अवेलेबल आहे याचा आन्सर. नंबर 44 माधवराव बागल आणि रत्नापा कुंभार यांनी कोल्हापूर प्रजा परिषद स्थापन केली होती. सो मग ह्याचं थोडंसं नॉलेज बेस होते. रत्नापा कुंभार पण माहिती आहे आपल्याला, फेमस एक पर्सनॅलिटी होते, समाजसुधारक आणि बरंच काम आहे त्यांचं पण. नेक्स्ट बघा, ह्या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्षा होत्या. सो मग हे जे फेमस स्त्रिया होत्या तेव्हाच्या, त्या कोणत्या संघात त्यांनी स्थापन केलं, कोणत्या त्यांच्या परिषदात त्या अवेलेबल होत्या, त्यांनी कुठे अध्यक्षपद भूषवले, यावर प्रश्न आयोग विचारतो. आणि सरोजिनी नायडू आपल्याला तर माहितीच फेमस होत्या, पण त्याबरोबरच अविंतीबाई गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या पण बद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सो मग 4 आन्सर याचं येऊन जाईल या 45. 46 दिसेल आपल्याला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याबाबत चुकीचं विधान कोणतं आहे. आता खालचे जर आपल्याला डायरेक्ट माहिती, चित्रशाळा सुरू केली त्यांनी, शालापत्रक, हे डायरेक्ट स्टेट बोर्डमध्ये दिसेल किंवा तुम्ही जे हिस्ट्रीचं वापर त्याच्यात डायरेक्ट ह्या फॅक्ट दिसतील तुम्हाला. त्यानंतर आर्यभूषण हे छापखान्यातून केसरी आणि मराठात त्यांचे अंक पण प्रकाशित व्हायचे, म्हणजे ते टिळक आणि आगरकर यांचे सहकारी पण होते तिथे. आता हे विचारलहरी कोण लिहिलं होतं, तर ते ॲक्च्युली विष्णू शास्त्री नव्हते, ते कृष्णशास्त्री चिपळूणकर होते. सो मग त्यांनी लिहिलं होतं, त्यामुळे हे आन्सर राहील, कारण चुकीचं विधान आहे, ते दुसऱ्या व्यक्तीशी रिलेटेड आहे, यांच्याशी रिलेटेड नाही. सो मग एक आन्सर येईल त्याचं. 47 बघा, कालानुक्रम. हे थोडंसं आता एवढा ब्रॉडर टाईमलाईन दिलेला होता, हा तर यायलाच पाहिजे. कारण बघा ना, म्हणजे वासुदेव बळवंत फडके आद्य आपण जे क्रांतिकारक मानतो, त्यांना तुरुंगात मृत्यू तर खूप 1800 म्हणजे काँग्रेसची स्थापनाही झाली नव्हती तेव्हा. त्यानंतर युगांतर वृत्तपत्र, म्हणजे तिथून सुरुवात दिसते खरं क्रांतिकारी घटनांची नंतरच्या काळात. सो मग हे 2 जर लावले तुम्ही, B आणि D, तर तुमचा आन्सर त्या ठिकाणी येऊन जाईल. बाकीचे तर समजा आपल्याला माहीत असतेच, परंतु हे 2 जरी तुम्हाला मेजर फॅक्ट्स असल्या तर तुमचं आन्सर त्या ठिकाणी येऊन जाईल. की वासुदेव बळवंत फडके जरी पहिले लिहिले तरी तुमचं आन्सर इथे 2 येऊन जाईल. सो मग हा पण इझी क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला, जर का तुमची थोडी हिस्टॉरिकल टाईमलाईन चांगली आहे तर. 1919च्या कायदा रिलेटेड प्रश्न आहे. यामध्ये त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, मध्यवर्ती सरकार, यांच्याकडे कोणती कामे आहेत. आता ब्रॉडली बघितलं तर आपलं संरक्षण आणि पोस्ट आणि तार हे डायरेक्ट रेफरन्समध्ये मिळून जाते बुकमध्ये. नंतर थोडंसं आपण जर का रिसर्च केला तर कळते दुष्काळ निवारणाचं पण काम तिथे आहे. सो मग माझ्या माहितीनुसार याचा आन्सर 4 आहे. जर तुम्हाला वेगळं वाटलं तर तुम्ही पण चेक करा तुमच्या सोर्सेसनुसार, पण माझ्या सोर्सेसनुसार आणि आमच्या जी टीम आहे त्यांनी याचं 4 आन्सरच काढलेलं आहे. 49 नंबरचं बघूयात आपण क्वेश्चन. हा पण एक सोपा होता. भारतीय विद्यापीठ कायदा जो होता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे सरकार आहे तेव्हाचं ब्रिटिश सरकार, त्यांनी खूप स्वतःकडे पॉवर घेतल्या होत्या या कायद्यानुसार. मग या रिलेटेड असत्य काय,
तर सिनेटने केलेला ठराव निर्णय सरकार स्वीकारेल म्हणजे सरकारवर बंधनकारक आहे असं इथे घेणं अपेक्षित आहे. सो मग हे तर चुकीचं दिसते आपल्याला. सभासदांचा कालावधी 5 वर्षांचा राहील हे पण चुकीचं दिसेल. सो सी अँड डी हे जे असत्य स्टेटमेंट आपल्याला दिसतील 49 मध्ये. सो 50 नंबरकडे जाऊयात आपण. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलं आहे. आता हे पण एक थोडेसे जे तेव्हाचे होते याच्यात आपल्याला माहीत पाहिजे की वेगवेगळी नावे जी घ्यायची त्यांची एक लिस्टच आपल्याकडे पाहिजे, कारण हे कंबाईन, राज्यसेवा पूर्व, मेन्स इकडे बऱ्याच विचारतात. मग रावसाहेब पेशवे, लिमये, जगदंब, हे निळकंठ जोशी जे होते, सदाशिव निळकंठ जोशी यांनी नावं घेतलेली होती. असे वेगवेगळे जे तेव्हाचे क्रांतिकारी होते, भूमिगत नेते होते, अशी नावं घ्यायची तर. आणि बीड येथे कटाचे ते प्राण होते वगैरे, त्यांच्यामुळे जोशी अजूनच आपल्याला कळून जातात की त्यांच्याबद्दलच बोलतात. दादासाहेब खापर्डे त्यांना ओळखत असत वगैरे, याहून अजून क्लॅरिटी येते की हे जोशींबद्दल बोलत आहेत. आणि 50चा आन्सर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण 51 नंबरचा. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत. तर आता हे सर्व जे आहेत ते वेल नोन फॅक्ट आहेत की ही तर माहिती जी सर्वांना 1950 साली त्यांनी भारतीय मागास जाती संघाचे अध्यक्ष होते. त्यांनी मागास जातींसाठी बरंच काम केलं आहे पंजाबराव देशमुखनी. त्यानंतर 1955 साली भारत कृषक समाज हा सर्वात फेमस आहे, त्यांचा अध्यक्ष होते त्यांची. 38 मध्ये जे विदर्भामध्ये ब्राह्मणेतर परिषदेमध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे अध्यक्ष वगैरे अशी कुठे फॅक्ट आपल्याला मिळत नाही, ही चुकीची आहे. त्यांच्याबद्दल असं काही त्यांच्या हिस्ट्रीमध्ये झालेलं दिसत नाही त्यांच्या जीवनकालामध्ये. सो 2 इज द आन्सर, याचं 2 आन्सर असेल. 52 नंबरचा क्वेश्चन बघा. बाळशास्त्री जांभेकर, अगेन काही फेमस पर्सनॅलिटी त्यावर प्रश्न आलेलेच दिसतात आपल्याला. मग जांभेकरांबद्दल काय आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते का, तर नाही, हे चुकीचं आहे, पहिले नव्हते ते. सो मग इथे ए चुकीचं आपल्याला कुठे दिसून येईल, तर 2 ठिकाणी. ठीक आहे, मग नीतिकथा आणि सारसंग्रह ही तर माहितीच आहे आपल्याला, त्यांचेच आहेत. मग बी बरोबर कुठे इथे दिसेल आपल्याला. ठीक आहे. नारायण चंदावरकर यांनी हिंदू प्रकाशित लेखामध्ये त्यांना राजकीय ऋषी असं म्हणलं होतं. सो बी आणि सी तर बरोबर आहे. 1840 मध्ये ते असे काही सदस्य वगैरे कुठे झाले नव्हते, त्यामुळे डी हे चुकीचं आहे. बी आणि सी बरोबर. सो आन्सर विल बी 3. 52चा आन्सर 3 येऊन जाईल इथे. थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे एक्सपेक्टेड होती बाळशास्त्री जांभेकरांबद्दल. 49 नंबरचा क्वेश्चन बघा. सॉरी, हा झालाय ना आपला क्वेश्चन. ठीक आहे, खाली बघू. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी सो 51 झाला आपला, 52 पण झालाय. ठीक आहे, 53 कडे चाललो ना आपण. एक मिनिट, सेटिंगमध्ये चेंजेस करतो. तर ठीक आहे, इथे 53 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिसेल तुम्हाला की लोकशिक्षण या मासिकात तिभंगलेला महाराष्ट्र असा लेख कोणी लिहिला होता 19. हा पण थोडासा आता माहीत असेल नसेल, जनरली माहीत असण्याचे चान्सेस कमी असतात अशा. तर याचं विठ्ठल वामन तामणकर सर्च केल्यानंतर आम्हाला आन्सर मिळालेलं आहे. सो त्याचं तिभंगलेला महाराष्ट्र हा त्यांनी लिहिलं होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी. नेक्स्ट, भारतीय लोकांना कायदेमंडळात प्रथम प्रवेश आपल्याला माहिती येतो 1861चा कायदा, मग काउन्सिल ॲक्ट वगैरे जो म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, त्यामध्येच ती तरतूद आपल्याला थोडी झालेली दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणासंबंधी आहे ती वाक्य, ती थोडंसं शोधायचं होतं आपल्याला. आता तो कट्टर धर्मवेडा मुसलमान होता, याहून थोडंसं मग आपल्याला सगळेच आपल्याला दिसतात की असू शकतात. लातूरचा वकील होता, हे थोडं लातूरबद्दल माहीत पाहिजे होतं आपल्याला. तो कासिम रिजवी जो होता तो होता तिथलचा. इत्तेहादचा सभासद, आणि इत्तेहादचे सभासद रझाकार म्हणून ओळखले जायचे. आणि आपल्याला माहिती आहे कासिम रिजवी जो होता तो फेमस रझाकार होता. सो मग थोडं लॉजिकली जरी तुम्ही गेले तर 2 नंबरचा आन्सर लिहायला तुम्हाला इथे काही हरकत नाही या क्वेश्चन्सची. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. अच्युत बळवंत कोल्हटकर आणि विष्णू गणेश पिंगळे हे आपल्याला माहीत आहेत, फेमस क्रांतिकारी आहेत महाराष्ट्रातले. बाकीचे तर आपल्याला ते डायरेक्ट एलिमिनेट होतील एवढे फेमस आहेत व्यक्ती ते. नेक्स्ट दिसेल आपल्याला कलकत्त्यात रस्त्यावर खादी विकत असल्यामुळे बसंती देवी, उर्मिला देवी आणि सुनीता देवी या कुटुंबातील स्त्रियांना अटक करण्यात आली. आता कलकत्ता म्हणल्यानंतर आपल्याला सगळेच कलकत्त्याचे नाव आहे तिथे, परंतु थोडंसं रिव्होल्युशनरी म्हणल्यानंतर आपल्याला बोस किंवा सी आर दास हे थोडेसे क्लोजर वाटतात.
परंतु बोसबद्दल जर असं असतं कोणी त्यांच्या घरचं तर आपल्याला ते जास्त माहीत असतं. त्यामुळे मग आपण थोडंसं लॉजिकली जरी गेलो तर सी आर दा असे आन्सर आपल्याला लिहायला काही हरकत नाही. 58 नंबरचा क्वेश्चन, हा पण थोडासा इझी क्वेश्चन म्हणूयात आपण की फैजपूर येथील दुसरं अधिवेशन जे झालं अखिल भारतीय किसान सभेचं 36 त्याचे कोण अध्यक्ष होते? एन जी रंगा. याबद्दल आपल्याला माहितीच असते ते. बाकीचे जर डायरेक्ट एलिमिनेट होतील या ठिकाणी. सेकंड लास्ट क्वेश्चन बघूयात आपण हिस्ट्रीमधला 59 नंबरचा. खालीलपैकी कोणते ठराव 1936च्या फैजपूर अधिवेशनात नव्हते हे विचारलेत त्यांनी. मग 35च्या कायद्याला संमती देणार आहेत का ते? हे तर नसणारच आहे. 13 कलमी कार्यक्रम होता तिथे. घटना परिषद बोलण्याची मागणी करण्यात आली तर हे पण असं काही केलं नव्हतं. सावकार शोषणाच्या धोरणात निषेध केला होता. सो मग ए आणि सी असे काही त्या याच्यामध्ये नव्हतं असं आपण म्हणू शकतो. लास्ट क्वेश्चन बघूयात आपण 60 नंबरचा. तो 1892च्या काउन्सिल ॲक्टवर होता. भारतीय परिषद कायद्यावर होता. कोणत्या पक्षाने पारित केलं होतं? तेव्हा कोणती पार्टी ब्रिटनमध्ये सत्तेत होती? तर तेव्हाची जी रूढीवादी, ज्याला आपण कॉन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणतो, ती पार्टी तेव्हा सत्तेत होती. अशा प्रकारे 60 प्रश्नाचे आपण हिस्ट्रीचे आन्सर्स बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चर याचे आन्सर की बघणार आहे. सो इथेच आपण थांबूयात. थँक्यू.